सोबतच आपण जे जागेचे मालक देखील आहेत, जे या दुकानदारांना जागा देतात आणि त्यांच्याकडून असे जास्त भाव घेण्यास त्यांना प्रवृत्त करतात, त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करणार आहे. युनायटेड किंगडम येथून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या एका साईभक्त परिवाराची शिर्डीत फसवणूक करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा साहित्याच्या नावाखाली तब्बल 4,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची भाविकाने शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मूळ पंजाब येथील आणि व्यवसायानिमित्तानं युनायटेड किंगडम येथे स्थायिक असलेले एक साईभक्त कुटुंबीय आज शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात जात असताना त्यांना कमिशन एजंट उर्फ पॉलिसी एजंटने हारफुल प्रसाद दुकानावर घेऊन जात 500 रुपये किमतीचे पूजाचं साहित्य 4,000 रुपयांना दिलंय. भाविकाची फसवणूक झाली असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी साई संस्थानचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांना सर्व घडलेला प्रकार सांगितल्यानंतर माळी यांनी स्वतः भाविकांना घेऊन शिर्डी पोलीस ठाण्यात जात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 318(4) नुसार गुन्हा नोंदवला असून यात फुल भांडार दुकान, जागा मालक, चालक आणि कमिशन एजंट या सर्वांना आरोपी करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. शिर्डीला साई भक्तांना लुटण्याच्या घटनांच्या सत्र सुरूच असल्याने यापुढे आता मूळ जागा मालक देखील आरोपी केलेच जाणार आहे. अगदी लहान दुकान 3,000 ते 4,000 रुपये रोजानं भाड्यानं दिली जातात. यामुळे भाविकांना लुटण्याचे प्रकार वाढत असल्यानं पोलिसांनी आता यात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच शिर्डीतील फुल भंडार दुकानांवर पूजा साहित्याचे दरपत्रक लावण्यासाठी बंधनकारक केले जाणार आहे. शिर्डीत गेल्या काही दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. या प्रकरणी शिर्डी ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आला असून युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या घटनेनंतर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी ग्रामसभेचं आयोजन केलंय. या ग्रामसभेत पोलीस प्रशासन आणि फुलप्रसाद विक्री दुकानांतून साई भक्तांची लूट करणाऱ्या बाहेरील प्रवृत्तींचा बिमोड व्हावा, तसेच काहींनी पॉलिशी करणारे बंदच करावे अशी भूमिका मांडली. तर पोलिसांनी ज्या दुकानावर लूट होईल त्या दुकानाच्या मालकावर थेट गुन्हा दाखल व्हावा असा अनेकांनी प्रस्ताव मांडला होता. यानंतर साई भक्तांची लूट थांबेल अशी अपेक्षा असताना काही दिवस उलटत नाही तोच शिर्डीतील एका फुल भांडारवर युनायटेड किंगडममधील भाविकांची शिर्डीत फसवणूक झाल्याची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिर्डी शहरामध्ये आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास एक भाविक कुटुंब दर्शनासाठी आलेले होते. हे कुटुंबीय सर्व UK वरून आलेले असून त्यांनी गाडी पार्किंग केल्यानंतर ते मंदिराकडे दर्शनाला जात असताना एका दुकानदाराने त्यांना अडवले आणि त्याने त्याच्यानंतर जे 500 रुपयाचा माल आहे, ज्याच्यामध्ये साईबाबांच्या अंगावर टाकाच्या चादरी असतील, तसेच फुले असतील किंवा ताट असेल, याची किंमत त्यांना जवळपास 4,000 रुपये सांगितली आणि या नंतर त्याने त्यांच्याकडून ते 4,000 रुपये घेतले आणि त्यांना दर्शनासाठी पाठवून दिले. तसेच याच्यामध्ये त्यांनी मंदिरात जात असताना पुढे दुसऱ्या दुकानात चौकशी केली. याच्यात त्यांना कळाले की सदरचे जे त्यांनी वस्तू घेतलेल्या आहे याची किंमत 500 रुपये असून सदरच्या दुकान मालकाने त्यांची फसवणूक केलेली आहे. यानंतर त्यांनी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला आणि त्यानंतर मंदिर प्रशासनाने त्यांना पोलीस प्रशासनाकडे संपर्क साधण्यास सांगितले असता आपण त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन आपण जे हे दुकान मालक आहेत आणि तसेच त्याच्यासोबतचे जे साथीदार आहेत ज्यांनी या भाविकांची फसवणूक केलेली आहे त्यांच्यावर आपण फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आहोत. यामध्ये आपण प्रदीप राजेंद्र त्रिभुवन, राहणार लक्ष्मीनगर, शिर्डी यांना ताब्यात घेतलेलं असून ते या सदर दुकानाचे दुकान मालक आहेत. तसेच यामध्ये दुसरे सूरज लक्ष्मण नरोडे या एका व्यक्तीला ताब्यात घेतलेलं असून यांच्यासोबत आणखी काही जण होते, त्यांचा आपण शोध घेत आहोत आणि त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करणार आहोत. यामध्ये आपण भाविकांची फसवणूक करून कमी किमतीचा माल जास्त किमतीत विकल्याबद्दल फसवणुकीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करत आहोत. फिर्यादी हे मूळचे पंजाबमधील असून सध्या ते युनायटेड किंगडम येथे स्थायिक झालेले आहेत. ते तिथून साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. याच्यातूनच आपल्या शिर्डीमध्ये किती दूरवरून भाविक येतात, परंतु शिर्डीतील हे जे लोक आहेत, जे आरोपी आहेत, याच्यातील एक सावळीवीरचा राहणार आहे, एक शिर्डीतील राहणार आहे आणि जो दुसरा आहे त्याचा आपण शोध घेत आहोत. तर हे सर्व शिर्डी परिसरातीलच आहेत. हे लोक अशा प्रकारे भाविकांची फसवणूक करतात. इथून यापुढे यांच्यावर आपण अतिशय कडक कारवाई करून त्यांना असे फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जातील. तसेच हे जे दुकानदार आहेत या दुकानदारांवर देखील हे गुन्हे दाखल केले. यामध्ये आपण आता जे दुकान मालक आहेत आणि त्या दुकान मालकाकडे जे काम करण्यास व्यक्ती आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि यासोबतच आपण जे जागेचे मालक देखील आहेत, जे या दुकानदारांना जागा देतात आणि त्यांच्याकडून असे जास्त भाव घेण्यास त्यांना प्रवृत्त करतात, त्यांच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करणार आहे.
सदर घटनेच्या अनुषंगाने शिर्डी पोलीस दलाच्या वतीने मी सर्व भाविकांना आवाहन करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारे दुकानात आल्यानंतर किंवा शिर्डीमध्ये आल्यानंतर जे काही दर असतील याची जाणून तपासूनच त्याची माहिती घ्यावी आणि त्यानंतरच सदरच्या गोष्टी खरेदी कराव्या. कोणी जास्त किमतीत जर अशा वस्तू विकण्याचा प्रयत्न करत असेल किंवा बळजबरी करत असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करावा. तसेच सदर घटनेच्या अनुषंगाने आम्ही नगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून जे दुकानदार आहेत ज्या ह्या गोष्टी विकल्या जातात यांच्या संदर्भात एक युनिफॉर्म दरपत्रक तयार करण्यासंदर्भात आणि ते सर्वांना लागू करण्यासंदर्भात संपर्क करत आहोत. सर्व दुकानदारांना देखील या घटनेच्या अनुषंगाने मी सर्वांना सूचना देत आहे की अशा प्रकारे जर कोणी आवाच्या सव्वा दर लावून भाविकांची फसवणूक करत असेल तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल केले जातील. तसेच याच्यात जे जागा मालक असतील त्यांच्यावर देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातील. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल, शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय. मोफत उपचार व शस्त्रक्रिया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत. गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात 1 डिसेंबर 2024 पासून ते 21 जून 2025 जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे. तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. संपर्क क्रमांक 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे. रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.